मी गीता देशपांडे. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. 10 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्यांच्या मतदानाची आज मोजणी. सौर ऊर्जा निर्मिती क्षमता 40,000 मेगावॅटपर्यंत वाढवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प न उभारणारे देशभरातले औद्योगिक प्रकल्प 3 महिन्यानंतर बंद करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून पुण्यात पहिला क्रिकेट कसोटी सामना. राज्यात 2 टप्प्यात पार पडलेल्या 10 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्यांच्या मतदानाची आज सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 10 महापालिकांमध्ये 1,268 जागांसाठी तब्बल 9,208 उमेदवार रिंगणात होते. जिल्हा परिषदेसाठी 7,234 उमेदवारांनी ही निवडणूक लढवली होती. पंचायत समित्यांच्या 3,000 जागांसाठी 12,860 उमेदवार मैदानात होते. मराठवाड्यातल्या 8 जिल्हा परिषदांचे 460 गट आणि 76 पंचायत समित्यांच्या 930 गणातल्या मतदानाचीही आज मतमोजणी केली जाणार आहे. पंचायत समितीनिहाय मतदानाची मोजणी केली जाणार असून दुपारपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे. अपवाद वगळता सर्व ठिकाणी बहुरंगी लढती झाल्यानं, त्याचबरोबर मतदानाचं प्रमाणही वाढल्यानं निवडणुकीच्या निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. देशाची सौर ऊर्जा निर्मिती क्षमता 20,000 मेगावॅटवरून 40,000 मेगावॅटपर्यंत वाढवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहरांना ही माहिती दिली. 1,000 रुपयांची नवी नोट आणण्याचा विचार नसल्याचं केंद्र सरकारनं काल स्पष्ट केलं. आर्थिक व्यवहार सचिव शक्तिकांत दास यांनी एका ट्विटमध्ये ही बाब स्पष्ट केली. 500 रुपये आणि त्याहून कमी मूल्याच्या नोटांची निर्मिती आणि पुरवठा करण्यावर सरकारचं लक्ष केंद्रित असल्याचं दास यांनी म्हटलं आहे. नागरिकांनी एटीएममधून आवश्यकतेपुरतेच पैसे काढावेत असं आवाहनही दास यांनी केलं आहे. सर्व रुग्णालयांनी हृदयविकारात महत्वाच्या असलेल्या स्टेंट्सचे सुधारित दर दर्शनी भागात लावावेत असे निर्देश राष्ट्रीय औषधी मूल्यांकन मंडळानं दिले आहेत. राज्य औषधी नियंत्रकांनाही याबद्दल सूचित करण्यात आलं असून रुग्णालयं या निर्देशाचं पालन करत आहेत अथवा नाहीत ही बाब तपासणी करून कळवण्यास सांगण्यात आलं आहे. या स्टेंट्सची निर्मिती आणि पुरवठा सुरळीत ठेवावा आणि त्यांची टंचाई भासू देऊ नये असा इशाराही मंडळानं या उपकरणाच्या उत्पादक आणि आयातदारांना दिला आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प न उभारणारे देशभरातले औद्योगिक प्रकल्प 3 महिन्यांनंतर बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले. राज्यांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळांनी सांडपाणी प्रकल्प सुरू करण्यासाठी सामायिक जाहिरात देऊन औद्योगिक प्रकल्पांना या निर्णयाची माहिती द्यावी. 3 महिन्यांची मुदत संपल्यानंतर सर्व प्रकल्पांची पाहणी करावी आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसलेले कारखाने त्वरित बंद करावेत. त्याचबरोबर त्यांचा वीज पुरवठा खंडित करावा असं न्यायालयानं आदेशात म्हटलं आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याच्या अटीवरच या कारखान्यांना परवानगी दिली जाते. मात्र अनेक कारखाने असे प्रकल्प न उभारता कारखान्यातलं दूषित पाणी, घातक पाणी नदी नाले आणि समुद्रात सोडत असल्याचं आढळून आलं आहे. यामुळे जलस्रोत प्रदूषित होत असल्याचं आढळून आलं आहे. या पार्श्वभूमीवर एका स्वयंसेवी संस्थेनं दाखल केलेल्या जनहित याचिकेवर निकाल देताना न्यायालयानं हे आदेश दिले आहेत. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. शिक्षकांच्या मागण्यांबाबत सरकारकडून सकारात्मक पावलं उचलली जात नसल्यानं महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघानं 12वीचे पेपर तपासण्यासंदर्भात असहकार आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. या महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य अनिल देशमुख यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. शिक्षकांनी गेल्या वर्षी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनं केली. त्यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात मागण्या पूर्ण केल्याच नाहीत. त्यामुळे हे पाऊल उचलावं लागल्याचं देशमुख यांनी सांगितलं. गंगाखेड नगरपरिषदेच्या मालकीची जागा भाडेतत्वावर देण्याबाबत अंतिम आदेश काढण्यासाठी 25,000 रुपये लाच घेताना कार्यालयीन अधीक्षक श्यामकांत काळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल अटक केली. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची येत्या 26 फेब्रुवारीला होणार असलेली एमफिलची प्रवेशपूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून ती आता येत्या 5 मार्चला होईल असं विद्यापीठानं एका परिपत्रकाद्वारे कळवलं आहे. 26 फेब्रुवारीला विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ असल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. उस्मानाबाद इथं येत्या एप्रिल महिन्यात होणाऱ्या 97व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांची निवड झाली आहे. नाट्य संमेलन तयारीसंदर्भात नाट्य परिषदेच्या काल झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. आज सकाळी 9:30 वाजता पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर पहिला सामना सुरू होईल. भारतानं याआधी इंग्लंडविरुद्धची 5 कसोटी सामन्यांची मालिका 4-0 अशा फरकानं तर बांगलादेशसोबतचा एकमेव कसोटी सामनाही जिंकला आहे. हिंगोलीचे उपजिल्हाधिकारी कल्याण बोडखे यांचं परवा रात्री मुंबईत अल्पशा आजारानं निधन झालं. ते 47 वर्षांचे होते. औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातल्या देभेगाव या त्यांच्या गावी काल त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामीण लेखक पत्रकार आसाराम लोमटे यांना आलोक या त्यांच्या लघुकथासंग्रहासाठी जाहीर झालेला 2016चा साहित्य अकादमीचा पुरस्कार काल नवी दिल्लीत प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून प्रसिद्ध शास्त्रज्ञ जयंत नारळीकर उपस्थित होते. औरंगाबाद जिल्ह्यातल्या खुलताबाद नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे सुरेश मरकड यांची निवड झाली आहे. त्यांना भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला. मरकड यांना 9 तर काँग्रेसचे मुजिबुद्दीन यांना 8 मतं पडली. स्वीकृत सदस्य म्हणून काँग्रेसचे कैसरुद्दीन आणि भारतीय जनता पक्षाचे अविनाश कुलकर्णी यांची निवड झाली. औरंगाबाद शहरातल्या सिडको भागात सोयी सुविधा न दिल्याच्या कारणावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं सिडको आणि औरंगाबाद महानगरपालिकेला नोटीस बजावली आहे. सिडकोमध्ये सोयी सुविधा देण्यात याव्यात यासाठी 1986 मध्ये एक जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान 2004 मध्ये विधिज्ञ प्रदीप देशमुख, सिडको आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांची एक समिती यासंदर्भात खंडपीठानं स्थापन केली होती. या समितीनं दिलेल्या अहवालात सुचवलेल्या शिफारसी आणि सूचनांची अंमलबजावणी महानगरपालिका आणि सिडकोनं न केल्यानं न्यायालयानं ही नोटीस बजावली आहे. सैनिक आणि त्यांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत परिचारक यांच्याविरुद्ध काल सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. पंढरपूरमधल्या एका माजी सैनिकानं परिचारक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान परिचारक यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध म्हणून काल पंढरपूर इथं बंद पाळण्यात आला. मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या जालना इथल्या हिरालाल अग्रवाल या उद्योजकाच्या कुटुंबियांना दक्षिण मध्य रेल्वे आणि विमा कंपनीनं 30 लाख रुपयांची नुकसान भरपाई आणि व्याजापोटी 15 लाख रुपये द्यावेत असा आदेश जालना जिल्हा आणि सत्र न्यायालयानं दिला आहे. या रकमेतील 70% रक्कम दक्षिण मध्य रेल्वेनं आणि 30% रक्कम विमा कंपनीनं द्यावी असं न्यायालयानं सांगितलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 10 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्यांच्या मतदानाची आज मतमोजणी. सौर ऊर्जा निर्मिती क्षमता 40,000 मेगावॅटपर्यंत वाढवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प न उभारणारे देशभरातले औद्योगिक प्रकल्प 3 महिन्यांनंतर बंद करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून पुण्यात पहिला क्रिकेट कसोटी सामना. प्रादेशिक बातम्या संपल्या. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र सकाळी 10 वाजता.